हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल बी फॉर बँकिंग अवेअरनेस. आज आपल्या सेकंड लेक्चरमध्ये आपण हिस्ट्री ऑफ बँकिंग इन इंडिया याबद्दल डिस्कशन करणार आहोत. आपण सिलेबस डिस्कस करताना मी तुम्हाला सांगितलं होतं की या टॉपिकमधनं क्लर्क एक्झामला, कंबाईंड एक्झामला आणि SSC एक्झामला क्वेश्चन जास्त प्रमाणात विचारले जातात. सो आपल्याला हा टॉपिक व्यवस्थितपणे रिकॉल करायचा आहे आणि व्यवस्थितपणे समजून घ्यायचा आहे. फर्स्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला नोट्स भेटणार नाही आहेत. सो तुम्हाला रनिंग नोट्स काढायचे आहेत. आय होप तुम्ही नोटबुक घेऊन बसला असाल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक वेळी मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या एक्झामला कोणत्या टाईपचा क्वेश्चन येतो. सो तुम्हाला तिथे प्रत्येक वेळी मार्क करून ठेवायचा आहे. आणि मी लास्टला एक क्विज ठेवलेला आहे, तर तुम्हाला क्वेश्चन रीड केल्यानंतर विदिन 5 सेकंड त्याचे आन्सर द्यायचे आहेत. सो तुम्ही लास्टपर्यंत टॉपिक व्यवस्थितपणे पहा. सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्हाला एक क्वेश्चन विचारायचा आहे की आपल्या भारतामध्ये बँकिंग सिस्टीमची गरज का पडली असेल, किंवा कोणी विचार केला असेल आपल्या भारतामध्ये बँकिंग सिस्टीमची गरज आहे. एनी आयडिया? ठीक आहे, मी सांगते. बघा, आपल्या भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनी आणली होती इंग्रजांनी. जेव्हा इंग्रज आले तर ते आपल्या इंडियन फार्मर्सवर किंवा आपल्या भारतातील लोकांवर शेतीमध्ये कोणते क्रॉप्स घ्यायचे किंवा कोणते घ्यायचे नाही याची सक्ती करत होते. आणि ते त्यांच्यावर जास्त प्रमाणात कर किंवा टॅक्सेस लावत होते. मग आता हे टॅक्स ब्रिटिशर्स जमा तर करत होते, पण त्यांच्या कंट्रीमध्ये रिटर्न जात होते का? नाही. मग ते रिटर्न जात नसल्यामुळे त्यांच्या गव्हर्नमेंटला प्रश्न पडला की इंडियन लोक तर टॅक्स भरपूर प्रमाणात भरताय, मग आपल्यापर्यंत तो पैसा का येत नाही आहे. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की जे लोक आपण ईस्ट इंडिया कंपनी थ्रू इंडियामध्ये पाठवलेले आहेत, तर हेच लोक तिथे जास्त प्रमाणात करप्शन करत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांनी दिलेला पैसा ते आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवत नाही आहेत. मग त्यावेळेस ब्रिटिश गव्हर्नमेंटला वाटलं की आपल्या जर कंट्रीमध्ये बँकिंग सिस्टीम आली तर त्यामध्ये त्यांचा हिशोब व्यवस्थित राहील आणि इथे करप्शन रोखल्या जाईल. म्हणून आपल्या इंडियामध्ये बँकिंग सिस्टीम इंट्रोड्यूस झाली आहे. बँक कशी काम करते? आय नो तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. बघा, बँक काय करते की कस्टमरकडनं पैसे डिपॉझिट करून घेते आणि सेकंड कस्टमरला लोन म्हणून देते. बघा, जेव्हा एखादा कस्टमर बँकमध्ये डिपॉझिट म्हणून पैसे ठेवतो तर तो विचार करेल की बाबा मी बँकेमध्ये पैसे ठेवतोय तर मला रिटर्नमध्ये काहीतरी भेटायला पाहिजे. समजा तुमच्याकडे एखादा पर्सन आला आणि त्याने तुम्हाला पैसे मागितले, तर तुम्ही विदाऊट प्रॉफिट त्याला पैसे द्याल का? एक्सेप्शन आहे, आपण घरच्या लोकांना देतो, पण जनरली विचार करा आपण देतो का त्यांना? नाही. मग आपण काय विचार करतो, अरे यार मी याला पैसे देतो, तुम्हाला रिटर्नमध्ये काहीतरी भेटलं पाहिजे. मग इन द सेम वे बँकेमध्ये सुद्धा जेव्हा कस्टमर पैसे डिपॉझिट करतो तर त्याला त्याच्या बदल्यामध्ये काही रेट ऑफ इंटरेस्ट भेटतो. मग हा रेट ऑफ इंटरेस्ट समजा आपण इथे पकडूया 4% आहे. देन बघा, त्याच वेळी मार्केटमध्ये असे पण लोक येतात की ज्यांना पैशांची गरज असते, एज्युकेशनसाठी, कार घ्यायची असेल, घर बांधायचं असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी कस्टमरला लोन पाहिजे असेल, तर मग त्यावेळेस ते लोक काय करतात, बँकेकडे जातात. मग अशा वेळी बँक काय करते की सेकंड कस्टमरला पैसे लोन म्हणून देते. मग आता बँक पण काय विचार करणार की मी यांना पैसे देतोय, मग मला पण रिटर्नमध्ये काय भेटलं पाहिजे. मग अशा वेळी बँक काय करते की त्यांच्याकडनं जास्त रेट ऑफ इंटरेस्टनी पैसे त्यांना देते. मग बघा, ह्यामध्ये जो डिफरन्स येतो की जो डिपॉझिट करतो आणि जो लोन म्हणून पैसे घेतो, तर ह्यांच्यातला जो डिफरन्स आहे तो बँक प्रॉफिट म्हणून कमवते. तर अशा प्रकारे बँक वर्क करते. आता नेक्स्ट आपण बघूया डिफरन्स बिटवीन बँक आणि बँकिंग. ओके, मला सांगा व्हॉट इज बँक? ओके, बघा की एनी फायनान्शियल इन्स्टिट्यूशन विच ॲक्सेप्ट डिपॉझिट फ्रॉम पीपल अँड ग्रँट लोन टू द पीपल
ओके, मग ह्यामध्ये बघा की आपण विचार करायला गेलो तर आपल्या आजूबाजूला भरपूर लोक असतात की जे लोकांकडून पैसे घेतात आणि दुसऱ्या लोकांना लोन म्हणून देतात, जसं की आपल्या गावातला सावकार. मग त्यांना तुम्ही बँक म्हणाल का? नाही. का? मग बघा, बँकेची प्रॉपर डेफिनेशन काय आहे की एनी फायनान्शियल इन्स्टिट्यूशन विच ॲक्सेप्ट डिपॉझिट फ्रॉम पीपल अँड ग्रँट्स लोन टू द पीपल. मग काय तर ते कंपल्सरी कम्स अंडर बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949. मग ज्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन ॲक्सेप्ट करतात डिपॉझिट आणि लोकांना लोन देतात आणि त्या कंपल्सरी बँकिंग रेग्युलेशन ॲक्टच्या अंडर येत असतील तरच त्यांना बँक म्हणता येईल. अशा केसमध्ये मग तुम्हीच ठरवा, आपण जे सावकार आहेत त्यांना बँक म्हणू शकतो का? ऑब्वियसली नाही. लक्षात राहील. ओके, नेक्स्ट बघा, व्हॉट इज बँकिंग. बघा, ज्या सर्व्हिसेस बँक ऑफर करते कस्टमरला त्यांना काय म्हणतात? बँकिंग. ओके, बघा ह्याच्यामध्ये जे तुम्हाला डेबिट कार्ड भेटतात, ATM कार्ड भेटतात, डिजिटल बँकिंग करायची फॅसिलिटी भेटते, तर ते कशामध्ये येईल? बँकिंगमध्ये येईल. लक्षात आला डिफरन्स? व्हॉट इज डिफरन्स बिटवीन बँक आणि बँकिंग? ओके, ठीक आहे. आता नेक्स्ट आपण बघूया हिस्ट्री ऑफ बँकिंग. बघा, सगळ्यात पहिल्यांदा 1770ला बँक ऑफ हिंदुस्तान आली. कुठे इस्टॅब्लिश झाली ती? कोलकात्याला. नेक्स्ट पॉईंट याबद्दल लक्षात ठेवायचं आहे, इट इज अ फर्स्ट बँक इन इंडिया. नेक्स्ट पॉईंट आहे, ती इस्टॅब्लिश करण्यासाठी कोणी इस्टॅब्लिश केली ही? तर अलेक्झांडर अँड कंपनी. नेक्स्ट पॉईंट काय आहे की ही लिक्विडेट कधी झाली, म्हणजेच ती बंद कधी पडली? तर 1932ला. आता यामधनं तुम्हाला क्वेश्चन कसा येईल की फर्स्ट बँक इन इंडिया, विच बँक? बँक ऑफ हिंदुस्तान. बँक इस्टॅब्लिश बाय अलेक्झांडर अँड कंपनी, विच बँक? बँक ऑफ हिंदुस्तान. हेडक्वार्टर ऑफ बँक ऑफ हिंदुस्तान वर इन कुठे? कलकत्त्याला. ओके, यामधनं 3 क्वेश्चन तुमचे तयार झाले. आता नेक्स्ट बघूया, 1786ला आली जनरल बँक ऑफ इंडिया. ती लगेचच्या लगेच 5 वर्षामध्येच लिक्विडेट होऊन गेली. ओके, नेक्स्ट बघा, देन 3 प्रेसिडेन्सी बँक्स आल्या आणि त्या प्रायव्हेट एंटिटीज होत्या. तर बघा ह्यामध्ये बघा, पहिली कोणती होती प्रेसिडेंटी बँक? 1806ला. कोणती? बँक ऑफ कलकत्ता. ह्याला रिनेम केलं गेलं बँक ऑफ बेंगॉलला 1809ला. ओके, मग यामध्ये क्वेश्चन तुम्हाला 2-3 प्रकारे विचारला जाऊ शकतो, जसं की बघा, बँक ऑफ कलकत्ता वर इस्टॅब्लिश इन इयर 1806. ओके, इट वॉज रिनेम्ड ॲज बँक ऑफ बेंगाल इन द इयर 1809. ओके, बँक ऑफ बेंगॉल वॉज रिनेम्ड ॲज काय? बँक ऑफ कोलकाता वॉज रिनेम्ड ॲज काय? बँक ऑफ बेंगॉल. ओके, नेक्स्ट कोणती बँक होती? 1840ला. कोणती होती? बँक ऑफ बॉम्बे. नेक्स्ट कोणती होती? 1843ला बँक ऑफ मद्रास. देन या 3 बँक 1921ला मर्ज केला, म्हणजेच त्या कंबाईन केला आणि त्यांचं नाव काय ठेवलं गेलं? इम्पेरिकल बँक. ओके, मग तुम्हाला हा क्वेश्चन येऊ शकतो की विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट बँक आउट ऑफ प्रेसिडेन्सी बँक्स. मग यामध्ये तुम्हाला एखादा रॉंग ऑप्शन देऊ शकतात. मग तुम्हाला यामधल्या तिन्ही पण बँक्स माहीत पाहिजे की प्रेसिडेन्सी बँक्स कोणत्या कोणत्या आहेत. लक्षात राहील. ऑन 1 जुलै 1955 SBI वॉज इस्टॅब्लिश और इम्पेरिकल बँकलाच तुमचं नाव काय दिलं गेलं? SBI. कोणाच्या रिकमेंडेशनवरून? AD गोरेवाला कमिटीच्या रिकमेंडेशनवरून. मग तुम्हाला इथे 2 ते 3 क्वेश्चन बनतात. कोणाच्या रिकमेंडेशनवरनं SBI ही फॉर्म झाली? कुणाच्या? तर AD गोरेवाला कमिटी. मग कधी फॉर्म झाली? 1 जुलै 1955. ही कोणत्या बँकेपासून तयार झाली? इम्पेरिकल बँक. लक्षात राहील. देन बघा नेक्स्ट, SBIच्या 8 मर्जर्स बँक होत्या. कोणत्या कोणत्या? स्टेट बँक ऑफ बिकानेर, जयपूर, हैदराबाद, पटियाला, मैसूर, त्रावणकोर, इंदोर आणि सौराष्ट्र. ह्याला लक्षात ठेवायची ट्रिक बघा, BJHP. बघा, बँक ऑफ बिकानेर, बँक ऑफ जयपूर, स्टेट बँक ऑफ बिकानेर, स्टेट बँक ऑफ जयपूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ पटियाला. देन बघा BJHP. देन रिमेनिंग कोणत्या आहेत? 3. MTIS. मग या MTIS मध्ये काय येणार? बँक ऑफ मैसूर,
बँक ऑफ त्रावणकोर, बँक ऑफ इंदोर, बँक ऑफ सौराष्ट्र. पुन्हा एकदा रिकॉल करा. स्टेट बँक ऑफ बिकानेर, स्टेट बँक ऑफ जयपूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ पटियाला. नेक्स्ट काय येईल? स्टेट बँक ऑफ मैसूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ इंदोर, स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र. नेक्स्ट बघा, 1881ला औंध कमर्शियल बँक आली. कुठे? फैजाबादला. इट वॉज फर्स्ट कमर्शियल बँक. व्हॉट इज कमर्शियल बँक? कमर्शियल बँक म्हणजे त्याचं मेन फोकस कोणतं राहतं की प्रॉफिट अर्निंग करणं. ठीक आहे. नेक्स्ट बघा की ही बँक अशी होती की ज्यामध्ये लिमिटेड लायबिलिटीज होत्या. व्हॉट इज लिमिटेड लायबिलिटीज? तर बघा, अशा बँक ज्यांच्यामध्ये खूप कमी लोकांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे अशा बँकांना काय म्हणतात? बँक विथ लिमिटेड लायबिलिटीज. ठीक आहे. मग तुम्हाला यावर क्वेश्चन कसा येऊ शकतो की बघा, फर्स्ट कमर्शियल बँक इन इंडिया, औंध कमर्शियल बँक. फर्स्ट बँक विथ लिमिटेड लायबिलिटीज, औंध कमर्शियल बँक. 1958ला ही बँक फेल झाली. ओके. यावर असा पण क्वेश्चन येऊ शकतो की औंध कमर्शियल बँकचं हेडक्वार्टर कुठे होतं? तर फैजाबादला. ठीक आहे. नेक्स्ट बघा, 1865ला अलाहाबाद बँक आली. इट वॉज ओल्डेस्ट पब्लिक सेक्टर बँक ऑफ इंडिया. हा पण तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. नेक्स्ट बघा, इट वॉज ओल्डेस्ट जॉईंट कमर्शियल बँक. जॉईंटचा मिनिंग काय होतो? तर बघा, मल्टिपल पीपल हॅव्हिंग शेअर्स इन दिस बँक. म्हणजेच काय? बघा, प्रिव्हियस वनमध्ये काय बघितलं होतं आपण की बँक विथ लिमिटेड लायबिलिटीज. लिमिटेड लायबिलिटीज म्हणजे काय की तिथे खूप कमी लोकांनी इन्व्हेस्ट केलं होतं. यामध्ये बघा की जॉईंट कमर्शियल बँक आहे. जॉईंट म्हणजे काय की तो भरपूर लोकांचं इन्व्हेस्टमेंट या कंपनीमध्ये होतं. ठीक आहे, सॉरी बँकेमध्ये होतं, म्हणून ह्याला काय म्हणतात? ओल्डेस्ट जॉईंट कमर्शियल बँक. मग आता तुम्हाला यावर क्वेश्चन असा येऊ शकतो की विच ऑफ द फॉलोइंग इज ओल्डेस्ट पब्लिक सेक्टर बँक ऑफ इंडिया? अलाहाबाद बँक. विच ऑफ द फॉलोइंग इज जॉईंट कमर्शियल बँक इन इंडिया? अलाहाबाद बँक. लक्षात राहील? ठीक आहे. नेक्स्ट बघा, 1894ला लाहोरला PNB आली. ओके. मग ह्यामध्ये बघा तुम्हाला हेडक्वार्टर त्याचं दिसेल न्यू दिल्लीला, पण तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे PNB जेव्हा इस्टॅब्लिश झाली तेव्हा ती कुठे इस्टॅब्लिश झाली हा जर क्वेश्चन आला तर तुम्हाला आन्सर लिहायचं आहे लाहोरला. इट वॉज प्युअर इंडियन बँक. हे पण लक्षात ठेवायचं आहे. प्युअर इंडियन बँक का? तर इट वॉज बघा त्यामध्ये की सगळ्या इंडियन लोकांनी काम करत होते आणि त्यामध्ये त्याचं मॅनेजमेंटसुद्धा पूर्ण इंडियन लोकांनी केलं होतं. पण यामध्ये एक काय गोष्ट होती की ह्यामध्ये शेअर ब्रिटिशर्सचे सुद्धा होते. ठीक आहे. मग म्हणून आपल्याला याला प्युअर स्वदेशी बँक म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. मग लक्षात ठेवा, फर्स्ट फुली इंडियन बँक हा क्वेश्चन विचारला तर PNB आन्सर लिहायचं आहे आणि स्वदेशी बँक जर विचारलं तुम्हाला तर दुसरी बँक येईल. ठीक आहे, लक्षात राहील. नेक्स्ट बघा, PNBचं हेडक्वार्टर जर विचारलं तर काय येईल? न्यू दिल्ली. लक्षात राहील. बघा, फर्स्ट कमर्शियल बँक औंध कमर्शियल बँक. हेडक्वार्टर ऑफ औंध कमर्शियल बँक फैजाबाद. फर्स्ट बँक विथ लिमिटेड लायबिलिटीज औंध कमर्शियल बँक. ओल्डेस्ट पब्लिक सेक्टर बँक ऑफ इंडिया अलाहाबाद बँक. ओल्डेस्ट जॉईंट कमर्शियल बँक इन इंडिया अलाहाबाद बँक. ओके. देन बघा, जेव्हा PNB इस्टॅब्लिश झाली तेव्हा ती कुठे इस्टॅब्लिश झाली? आन्सर काय असणार आहे? स्टार मार्क करून ठेवा, लाहोरला. प्युअर इंडियन बँक कोणती आहे? PNB. फर्स्ट फुली इंडियन बँक कोणती आहे? तर ती PNB आहे आणि त्याचं हेडक्वार्टर कुठे आहे? न्यू दिल्लीला. आता याच्याशी रिलेटेड पर्सन किंवा फ्रीडम फायटरचं नेम काय आहे? लाला लजपत राय. ठीक आहे. नेक्स्ट बघा, 1911ला सेंट्रल बँक ऑफ इंडिया आली आणि इट वॉज फर्स्ट इंडियन कमर्शियल बँक विच वॉज होली ओन अँड मॅनेज बाय इंडियन्स. बघा, PNB कशी होती की ती मॅनेज इंडियन पीपल करत होते, पण त्यामध्ये ब्रिटिशर्सचं सुद्धा शेअर्स होते, म्हणून ती कशी होती? बघा, कोणती बँक होती ती? PNB होती, प्युअर इंडियन बँक. आता ही कोणती आहे की फर्स्ट कमर्शियल बँक विच वॉज होली ओन. म्हणजे ओन म्हणजे काय की यामध्ये प्रत्येक शेअर किंवा जेवढे पण टोटल शेअर्स आहेत ते फक्त इंडियन लोकांचे होते आणि इट वॉज मॅनेज बाय इंडियन्स ओनली. ठीक आहे, लक्षात राहील. मग तुम्हाला वाटलं तर मार्जिनमध्ये लिहून ठेवा की प्युअर इंडियन बँक कोणती? तर PNB आणि विच वॉज फर्स्ट
कमर्शियल बँक विच वॉज होली ओन्ड अँड मॅनेज बाय इंडियन्स तर कोणती सेंट्रल बँक ऑफ इंडिया. आपणच त्याला दुसऱ्या लँग्वेज मध्ये म्हणू शकतो स्वदेशी बँक. मार्जिनमध्ये लिहून ठेवा प्युअर इंडियन बँक. हा जो क्वेश्चन आला तर तुम्हाला काय लिहायचं आहे PNB. देन स्वदेशी बँक हा जर क्वेश्चन आला तर तुम्हाला लिहायचं आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया. ओके. देन बघा 1935ला RBI इस्टॅब्लिश झाली. अंडर विच ॲक्ट 1934. तुम्हाला एक गोष्ट नेहमीसाठी लक्षात ठेवायची आहे की जेव्हा आपण एखादी इन्स्टिट्यूशन येते तर त्याच्यासाठी पहिल्यांदा ॲक्ट पास केला जातो, देन त्याची इस्टॅब्लिशमेंट केल्या जाते. भरपूर वेळा तुम्हाला ऑप्शन्समध्ये असं पण दिलं जातं की RBI वॉज इस्टॅब्लिश अंडर RBI ॲक्ट 1935. तर तुम्हाला तिथे व्यवस्थित विचार करून आन्सर लिहायचा आहे. तर RBIचा ॲक्ट पहिल्यांदा येणार कधी 1934ला आणि इस्टॅब्लिशमेंट कधी होणार आहे 1935ला. इथे तुम्हाला चूक करायची नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा 1949ला बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट वॉज पास टू रेग्युलेट कमर्शियल बँक्स अँड RBI वॉज नॅशनलाइज. ओके. आता हे डिटेलमध्ये काय आहे आपण हे RBIच्या चॅप्टरमध्ये व्यवस्थितपणे शिकून घेऊया. ठीक आहे. सध्याला एवढंच लक्षात ठेवा की RBI ॲक्ट कधीचा होता 1934. तुम्हाला ऑप्शन हा पण दिला जाईल RBI ॲक्ट 1934, RBI ॲक्ट 1935, RBI ॲक्ट 1949. तर तुम्हाला एक्झॅक्टली काय लक्षात ठेवायचं आहे RBI ॲक्ट 1934. ओके. नेक्स्ट बघा 1975ला RRBs वर फॉर्म ऑन रिकमेंडेशन ऑफ नरसिंहम कमिटी. ह्यावर पण भरपूर वेळा क्वेश्चन आलेला आहे म्हणून ह्याला पण स्टार मार्क करून ठेवा. देन बघा 1991ला LPG हा कन्सेप्ट आला. ह्यावर पण क्वेश्चन येऊ शकतो. देन व्हॉट इज LPG. तर बघा L फॉर लिबरलायझेशन, P फॉर प्रायव्हेटायझेशन, G फॉर ग्लोबलायझेशन. हे आपण नंतर डिटेलमध्ये बघूया. त्यावर सेकंड क्वेश्चन येतो की LPG फॉर्मेशनमध्ये मेन कोणी हेल्प केलेली आहे. तर फर्स्ट वन येतात डॉक्टर मनमोहन सिंग आणि PV नरसिंहम. लक्षात राहील. ओके. नेक्स्ट बघा 2000ला फेमा ॲक्ट पास झाला. कोणता फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट. क्लर्क लेवलच्या एक्झामला क्वेश्चन असा येतो की व्हॉट इज M in FEMA. मग तुम्हाला लगेच सांगता आलं पाहिजे की फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट. मग ऑप्शनमध्ये काय लिहिणार तुम्ही मॅनेजमेंट. ओके. नेक्स्ट बघा 19 जुलै 1969ला गव्हर्मेंटने 14 कमर्शियल बँकला काय केलं नॅशनलाइज केलं. मग तुम्हाला इथे हे पण लक्षात ठेवायचं डेट लक्षात ठेवायची आहे की कोणत्या तारखेला 14 कमर्शियल बँक नॅशनलाइज झाल्या 19 जुलै 1969ला. नेक्स्ट काय लक्षात ठेवायचं आहे किती बँक्स नॅशनलाइज झाल्या तर 14. ओके. सध्या बघा मर्जिंग ऑफ बँक्स यावर भरपूर न्यूज वगैरे येत आहेत. तर तुम्हाला एक शॉर्टमध्ये तुम्हाला सांगते की मर्जिंग ऑफ बँक म्हणजे नेमकं काय आहे. यावर तुम्हाला व्हॉट इज मर्जिंग ऑफ बँक हा क्वेश्चन येणार नाही, पण कोणत्या बँक्स मर्ज झाल्या किंवा कुणासोबत मर्ज झाला ह्यावर तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. मग आपण डायरेक्ट क्वेश्चनकडे न जाता आपण आधी पहिले त्याच्या मागचं कन्सेप्ट लक्षात घेऊया. ठीक आहे. बघा द मर्जर इज द प्रोसेस बाय विच 2 or more companies decided to come together and merge together and created a new company, often with a new name rather than remains separately owned or operated. याचा अर्थ काय तर बघा जेव्हा मर्जिंग होते तर तेव्हा 2 or more बँक्स किंवा कंपनीज एकत्र येतात आणि त्या काय करतात एक नवीन बँक किंवा कंपनी इस्टॅब्लिश करतात. मग त्यामध्ये त्यांचं नेम काय होऊ शकतं सेम राहू शकतं किंवा चेंजसुद्धा होऊ शकतं. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट बघा मर्जर केल्याने काय होतं तर मर्जर हेल्प्स इन रिड्युसिंग द वीकनेस अँड गेट अ कॉम्पिटेटिव्ह एज इन द मार्केट. बघा जेव्हा एखादी बँक बुडती होते किंवा बँक त्यांचे नॉन परफॉर्मिंग असेट इन्क्रीज होतात किंवा त्यांचं बॅड लोन इन्क्रीज होतं तर अशा वेळी ह्या बँका काय जातात लॉसमध्ये जातात. मग त्यांना लॉसमध्ये न जाऊ देता किंवा त्यांना मार्केटमध्ये पुन्हा व्यवस्थितपणे काम करण्याचं संधी मिळावी यासाठी काय करतात बँकांचं मर्जिंग केलं जातं. ठीक आहे. देन बघा इन दिस मर्जिंग प्रोसेस कंपनीज शेअर देअर इन्फॉर्मेशन रिलेटेड टू डेप्ट, रिसोर्सेस,
टेक्नॉलॉजी अँड असेट्स विथ इच अदर. बघा की जेव्हा तुमची मर्जिंग होते तर त्यामध्ये तुमची इन्फॉर्मेशन सगळी तुम्हाला शेअर करावी लागते. जनरली बघा आपण लहानपणी काय करायचो की आपले काही ग्रुप असायचे, ठीक आहे. मग आपण काय करायचो की बाबा आपलं एखाद्या ग्रुपमध्ये भांडण झालं तर आपण दुसऱ्या ग्रुपला जॉईन करायचो किंवा त्या ग्रुपला जॉईन झाल्यानंतर आपण काय करायचो की आपण प्रिव्हियस ज्या ग्रुपमध्ये होतो त्याची सगळी माहिती न्यू ग्रुपला सांगायचो. इन द सेम वे मर्जिंग जेव्हा होतं तर ते त्यांचे सगळे सिक्रेट्स एकमेकांसोबत शेअर करतात. मग यामध्ये बघा ते काय काय शेअर करतात की त्यांचे डेप्ट शेअर करतात, मग त्यांचे रिसोर्सेस कोणते कोणते आहेत, ते बँकमध्ये कोणती टेक्नॉलॉजी यूज करतात किंवा त्यांचे असेट काय आहेत तर ते पण ते एकमेकांसोबत शेअर्स करतात. व्हॉट इज असेट? तर बघा जेव्हा तुमची वस्तू स्वतःची असते तर त्याला काय म्हणतात? असेट्स म्हणतात. ओके. देन व्हॉट इज लायबिलिटी? तर लायबिलिटी म्हणजे काय की आपण एखाद्याची वस्तू आणतो काही दिवसांसाठी आणि त्याला पुन्हा रिटर्न करतो. मग आपण ज्याला जे प्रॉमिस करतो की बाबा मला 10 दिवसासाठी दे, मी 10 दिवसांनंतर तुला वापस करेल, मग ह्याला काय म्हणतात? लायबिलिटी. सोप्या भाषेत सांगायचं झालं स्वतःची वस्तू म्हणजेच काय? असेट. आणि जी वस्तू आपण दुसऱ्यांची आणलेली आहे आणि आपल्याला त्याला रिटर्न करायचं आहे, आपण काही दिवसांसाठीच आणलेली आहे, त्याला काय म्हणता येईल? लायबिलिटीज. लक्षात राहील? ओके. नेक्स्ट आपण बघूया की मर्जर झाल्यानंतर बँकांना बेनिफिट काय काय होतात. तर फर्स्ट वन बघा, लेंडिंग कॅपॅसिटी ऑफ पब्लिक सेक्टर बँक इन्क्रीजेस, देन ॲटोमॅटिकली देअर बॅलन्स शीट वुड बी स्ट्रॉंग. ओके. बघा जेव्हा एक किंवा दोन बँक एकत्र येतात, जर ज्या बँकेचं ऑलरेडी प्रॉफिट जास्त आहे अशा बँक काय करतात की ज्या बँक बुडत आहेत किंवा ज्यांचं लॉसमध्ये त्या बँक जास्त गेलेल्या आहेत त्या बँका एकत्र येतात. म्हणून यामुळे काय होतं, जेव्हा त्या एकत्र येतात त्यांची लेंडिंग कॅपॅसिटी पण कशी होते? इन्क्रीज होते. ॲटोमॅटिकली जी बँक बंद होणार होती त्याचे पण कस्टमर कोणत्या बँकेमध्ये होतात? जी नवीन बँक फॉर्म होणार आहे त्या बँकेमध्ये जातात. मग अशा प्रकारे जे नवीन कस्टमर नवीन बँकेमध्ये जाणार आहे तर ते काय करतात? तिथे पैसे पण डिपॉझिट करतात. मग त्यांचे डिपॉझिट त्यांनी जास्त केलेले आहेत तर त्यामुळेच ते काय करू शकतात? मर्जिंग झालेल्या बँक लेंडिंग पण जास्त करू शकतात. नेक्स्ट बघा, ज्या मोठ्या मोठ्या बँक आहेत तर त्या एकत्र आल्यानंतर त्या ग्लोबली कॉम्पीट करू शकतात आणि त्यांची ऑपरेशनल इफिशियन्सी बाय रिड्युसिंग द कॉस्ट ऑफ लेंडिंग ते काय करतात? इन्क्रीज करू शकतात. म्हणजेच काय की बघा की तुम्हाला जेव्हा बँकेमधनं लोन द्यायचं असतं तर तुम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉफिट कमवायचा असतो. तुम्हाला जर प्रॉफिट भेटत नसेल तर तुम्ही लेंडिंग करू शकाल का? नाही. मग जेव्हा बँका एकत्र येतात तर त्या काय करतात? त्यांची कॉस्ट ऑफ लेंडिंग काय करतात? कमी करून घेतात. ह्यामुळे काय होतात? जास्तीत जास्त कस्टमर त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतात. नेक्स्ट बघा, आपल्या भारताला इन्व्हेस्टमेंटची जास्तीत जास्त गरज आहे का? कारण बघा जर बँकांनी इन्व्हेस्ट केलं तर आपल्या सोसायटीमध्ये जास्त डेव्हलपमेंट होईल आणि डेव्हलपमेंट झाली तरच आपल्या देशामध्ये इकॉनॉमिक ग्रोथ होऊ शकते. मग आपल्या इंडियाला 5 ट्रिलियन इकॉनॉमी बनवण्यासाठी बँकेला जास्त प्रमाणात प्रोजेक्टसाठी पैसा हवा होता, ज्याच्या थ्रू ते काय करू शकत होते? डेव्हलपमेंट कंट्रीमध्ये करू शकतात. मग ह्यामुळे पण काय होतंय? बँकांचं मर्जिंग होतंय. याचा फायदा कुणाला होतो? गव्हर्नमेंटला सुद्धा होतो. नेक्स्ट बघा, जेव्हा बँकांचं मर्जिंग होतं तर त्यांच्यामध्ये बेटर मॅनेजमेंट होतं. कशाचं? बँकिंगच्या कॅपिटलमध्ये. हा पण याचा एक बेनिफिट आहे. नेक्स्ट बघा, इट रिस्ट्रक्चर द लोन पोर्टफोलिओ ऑफ द ॲक्वायर्ड बँक आणि देन बघा इम्प्रूव्ह द लेंडिंग पॉलिसीज रिझल्ट इन द हायर प्रॉफिट. मग ह्याच्यामुळे बघा की त्यांचं लोन पोर्टफोलिओ आहे जी बँक त्यांनी मर्ज करून घेतलेली आहे तर त्याला पूर्ण ते रिस्ट्रक्चर करून घेतात. लाईक त्यांचे बघा NPS वगैरे असतात तर ते रिकवर करायचं ते काम करतं आणि अशा प्रकारे ते काय करतात? जास्त प्रॉफिट कमवायला ते ट्राय करतात. ठीक आहे. नेक्स्ट बघा, ॲक्वायर्ड बँक्स म्हणजे काय किंवा अँकर बँक्स म्हणजे काय की ज्याच्यामध्ये बाकी बँक्स काय झालेल्या आहेत? मर्ज झालेल्या आहेत. मग यामध्ये बघा भरपूर वेळा क्वेश्चन एक्झाम्सला येतात. तुम्हाला 2017
टू 16 17 18 हे एवढं लक्षात ठेवायची गरज नाही आहे. रिसेंटमध्ये 2020ला ज्या बँक मर्ज झालेल्या आहेत आणि त्या कुणामध्ये मर्ज झालेल्या आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे, कारण यामध्ये क्वेश्चन एक्झामला कंपल्सरी येणार म्हणजे येणार. ठीक आहे, तर बघा यामध्ये 2020च्या आपण बघूया की PNB मध्ये कोणत्या कोणत्या बँक मर्ज झाल्या. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया. नेक्स्ट बघा इंडियन बँकमध्ये कोणती बँक मर्ज झाली. अलाहाबाद बँक. नेक्स्ट बघा कॅनरा बँकमध्ये सिंडिकेट बँक मर्ज झाली. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक काय झालेल्या आहेत, मर्ज झालेल्या आहेत. मग ह्यांच्यापैकी तुम्हाला हे चारीचे चारी PNB, इंडियन बँक, कॅनरा बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यावर कंपल्सरी क्वेश्चन येतो. ठीक आहे, नेक्स्ट बघा तुम्हाला काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर बघा हे आपण प्रिव्हियस टेबल जो बघितला होता की त्यांचं मर्जिंग जे झालेलं आहे तर ते इफेक्टिव्ह कधीपासून राहणार आहे, तर 1 एप्रिल 2020. ह्यावर तुम्हाला क्वेश्चन नक्की येऊ शकतो. नेक्स्ट बघा की आपण हिस्ट्री बघतो तर त्यामध्ये वन ऑफ द इम्पॉर्टंट पॉईंट एक हा पण येईल की 2016पासनं इंडियाने युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस लॉन्च केलेला आहे. दॅट इज काय, UPI. यामुळे काय झालं, डिजिटल बँकिंग सिस्टीम दॅट अलाउज पीपल टू इझिली ट्रान्सफर मनी टू अँड फ्रॉम अ बँक अकाउंट ऑर टू ऑदर्स व्हाया स्मार्टफोन. मग हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जे आपल्याकडे भीम ॲप आहे किंवा फोनपे आहे, ॲमेझॉन पे आहे, ह्यांच्या थ्रू जे तुमचं इझिली ट्रान्सफर होतं आहे मनीचं, तर त्याच्याबद्दल UPI बद्दलचं क्वेश्चन आलं तर त्याचं इयर कोणतं लिहायचं आहे, 2016. बरं मला सांगा भारतामध्ये डिजिटल बँकिंग कोणत्या इयरला आली फर्स्ट टाईम. ओके बघा 1996ला ICICI बँकनी फर्स्ट टाईम इंडियामध्ये डिजिटल बँकिंग चालू केली. व्हॉट इज डिजिटल बँकिंग. डिजिटल बँकिंग इज अ मोबाईल बँकिंग और काय, इंटरनेट बँकिंग. लक्षात राहील. हे आपण त्या टॉपिकच्या डिजिटल बँकिंग टॉपिकच्या वेळेला डिटेलमध्ये बघूया. ठीक आहे, देन बघा नेक्स्ट येईल UPI सिस्टीम हॅज स्टार्टेड अ रिव्होल्युशन अँड गिव्ह बर्थ टू द मोबाईल बँकिंग इन इंडिया. मग तुम्हाला हा पण क्वेश्चन येऊ शकतो की UPI आहे की दुसरे कोणते USSD वगैरे आहे, तर तुम्हाला हे फसवे ऑप्शन्स दिले जाऊ शकतात. मग तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की UPIनी रिव्होल्युशनला स्टार्ट केलं आहे. कोणत्या इयरमध्ये, 2016मध्ये. ठीक आहे, नेक्स्ट आपण यावर क्वेश्चन बघूया. मी क्वेश्चन रीड केल्यानंतर 4 ऑप्शन देणार आहे. देन तुम्हाला विदिन 5 सेकंड त्याचा आन्सर द्यायचा आहे. ठीक आहे, फर्स्ट क्वेश्चन आहे ओल्ड नेम ऑफ बँक ऑफ बेंगाल विच वॉज रिनेम इन द इयर 1809 वॉज. कोणती आहे ऑप्शन बघा, बँक ऑफ मद्रास, बँक ऑफ कलकत्ता, SBI, देन बघा सेंट्रल बँक ऑफ इंडिया. ओके, याचा आन्सर बघा काय आहे, B म्हणजेच काय, बँक ऑफ कलकत्ता. मी तुम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं की यावर क्वेश्चन येऊ शकतो. तर अशा टाईपचा पण त्यामध्ये क्वेश्चन लँग्वेज चेंज करून तुम्हाला विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे विच इज द फर्स्ट बँक इन इंडिया हॅव्हिंग लिमिटेड लायबिलिटीज. मी तुम्हाला इथे पण सांगितलं होतं बघा कोणती आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, औन कमर्शियल बँक, PNB आणि अलाहाबाद बँक. आन्सर काय आहे, B औन कमर्शियल बँक. फर्स्ट बँक इन इंडिया हॅव्हिंग लिमिटेड लायबिलिटीज, औन कमर्शियल बँक. नेक्स्ट क्वेश्चन बघा नेम द ओल्डेस्ट जॉईंट कमर्शियल बँक इन इंडिया. हा पण मी क्वेश्चन सांगितला होता. बघा याचे ऑप्शन्स आहेत औन कमर्शियल बँक, PNB, अलाहाबाद बँक, इम्पेरिकल बँक. आन्सर काय आहे, C म्हणजेच काय, अलाहाबाद बँक. ओल्डेस्ट जॉईंट कमर्शियल बँक इन इंडिया, अलाहाबाद बँक. नेक्स्ट क्वेश्चन बघा प्युअर बँक इन इंडिया विच वॉज इस्टॅब्लिश इन 1894 हॅज इट्स हेडक्वार्टर इन. कोणती बँक होती, आहे का लक्षात. प्युअर इंडियन बँक आपण मार्जिनमध्ये लिहिलं होतं, PNB. मग ह्याचं हेडक्वार्टर कुठे आहे, न्यू दिल्लीला. बघा त्याचे ऑप्शन्स काय आहेत, न्यू दिल्ली, अलाहाबाद, चेन्नई आणि मुंबई. आन्सर काय आहे, न्यू दिल्ली. जर इथे लाहोर आलं असतं तर तुम्ही आन्सर काय लिहिलं असतं, न्यू दिल्ली. पण जर क्वेश्चन तुम्हाला असा आला असता की जेव्हा इस्टॅब्लिश झाली तेव्हा ती कुठे इस्टॅब्लिश झाली, तर तिथे आन्सर काय झालं असतं, लाहोर आलं असतं.
नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, फर्स्ट कमर्शियल बँक इन इंडिया विच वॉज इस्टॅब्लिश इन 1881 हॅज इट्स हेडक्वार्टर इन. ऑप्शन्स फैजाबाद, लाहोर, न्यू दिल्ली, मुंबई. आन्सर आहे ए फैजाबाद. लक्षात राहील. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, ऑन रिकमेंडेशन ऑफ विच कमिटी SBI वॉज इस्टॅब्लिश. मी तुम्हाला स्टार्ट मार्क करायला सांगितलं होतं, आठवतंय. ऑप्शन बघा, हिल्टन यंग कमिशन, नचिकेत मोर कमिटी, एडी गोरेवाला कमिटी, उषा थोरात कमिटी. आन्सर का आहे एडी गोरेवाला कमिटी. लक्षात राहील. ओके. नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, फर्स्ट बँक इन इंडिया विच वॉज इस्टॅब्लिश इन 1770 वॉज हॅव्हिंग इट्स हेडक्वार्टर इन. बघा ऑप्शन्स आहेत लाहोर, न्यू दिल्ली, कलकत्ता, अलाहाबाद बँक. काय आन्सर आहे कलकत्ता. लक्षात राहील. नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन, 3 प्रेसिडेन्सी बँक्स विच वर मर्ज इन 1921 वर रिनेम्ड ॲज. मी तुम्हाला सांगितलं होतं, आठवतंय. ऑप्शन्स बघा, RBI, SBI, इम्पेरिकल बँक, PNB. आन्सर काय राहील इम्पेरिकल बँक. तुम्ही म्हणाल मॅम SBI पण लिहिलं होतं, पण SBI कधी आली 1955ला. म्हणून इथे बघा क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे 1921ला. मग तुम्हाला आन्सर काय लिहावं लागणार आहे इम्पेरिकल बँक. नेक्स्ट क्वेश्चन बघा, RRBs वर फॉर्म ऑन रिकमेंडेशन ऑफ. मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, ऑप्शन्स काय आहेत, एडी गोरेवाला कमिटी, हिल्टन यंग कमिशन, नरसिंहम कमिटी, उषा थोरात कमिटी. आन्सर काय असेल ऑफकोर्स सी नरसिंहम कमिटी. लक्षात राहील. ओके. नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन, 19 जुलै 1969 गव्हर्मेंट नॅशनलाइज हाऊ मेनी कमर्शियल बँक्स. आठवते, नंबरला राऊंड करून ठेवा, आपण जिथे नोट्स लिहिले आहेत तिथे किती बँक्सला नॅशनलाइज केलं आहे ते बघा. ऑप्शन काय आहे 10, 14, 20, 12. आठवलं. ऑफकोर्स आन्सर इज बी 14 बँक्स वर नॅशनलाइज. लक्षात राहील. ओके. नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, नेम द इंडियाज ट्रूली स्वदेशी बँक. मी तुम्हाला मार्जिनमध्ये लिहायला सांगितलं होतं बघा. ऑप्शन काय आहेत PNB, अलाहाबाद बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, SBI. कोणती बँक असेल बरं ऑफकोर्स सी सेंट्रल बँक ऑफ इंडिया. लक्षात राहील. नेक्स्ट क्वेश्चन बघा, नेम द फर्स्ट फुली इंडियन बँक. फर्स्ट फुली इंडियन बँक कोणती आहे आठवतंय, स्टार मार्क करून ठेवलं होतं आपण. PNB, अलाहाबाद बँक, ऑन कमर्शियल बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया. आन्सर काय आहे ए PNB. लक्षात राहील. ओके. नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन, द मर्जर ऑफ 10 पब्लिक सेक्टर बँक्स इंटू 2020 विल कम इफेक्ट फ्रॉम. मी तुम्हाला स्टार मार्क करायला सांगितलं होतं इम्पॉर्टंट पॉईंट्स टू रिमेंबरमध्ये. ऑप्शन्स बघा, 31 एप्रिल 2020, 1 मार्च 2020, 1 जुलै 2020, 1 एप्रिल 2020. ऑफकोर्स आन्सर कोणता आहे 1 एप्रिल 2020. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इंडियाज ओल्डेस्ट पब्लिक सेक्टर बँक. आपण ह्याला पण स्टार मार्क केलेला आहे. ऑप्शन्स बघा, ऑन कमर्शियल बँक, PNB, अलाहाबाद बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया. आन्सर काय आहे आठवा अलाहाबाद बँक. ओके. लक्षात राहील. ठीक आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन, सिंडिकेट बँक वॉज मर्ज विथ. आपण टेबल बघितला होता, मी तुम्हाला सांगितलं होतं 2020मध्ये जेवढे पण मर्जिंग झालेले आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ऑप्शन्स बघा, कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, PNB, इंडियन बँक. आठवतंय. ओके ठीक आहे. बघा आन्सर आहे ए कॅनरा बँक. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच बँक वॉज ॲक्वायर्ड बाय इंडियन बँक. इथे पण सांगितलं होतं मी तुम्हाला. ऑप्शन्स बघा, अलाहाबाद बँक, सिंडिकेट बँक, आंध्रा बँक, कॉर्पोरेशन बँक. आन्सर काय आहे अलाहाबाद बँक. टेबल आठवा 2020चा. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण स्ट्रक्चर ऑफ बँकिंग इन इंडिया बघणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला शेड्यूल बँक कोणत्या, नॉन शेड्यूल बँक कोणत्या, प्रायव्हेट बँक, फॉरेन बँक्स किंवा ज्या स्पेशलाइज बँक आहेत लाईक नाबार्ड, सेबी यांच्याबद्दल आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. आणि आज जे पण काही झालेलं आहे स्टडी केलेलं आहे तर ते तुम्ही
व्हिडिओ पाहण्याच्या आधी एकदा 5 मिनिटांमध्ये रिकॉल करून ठेवा. ठीक आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.